एकाही वानरानं मला विचारलं नाही तुमची सीता कशी आहे, तुला सांगतो कशी आहे. पहिल्यांदा रूप सांगितलं, अतिशय सुंदर आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा गोपलिया. माझ्या सीतेच्या रूपापुढं चंद्र सूर्य लाजतील असं तिचं रूप आहे. भगवान म्हणले देवा मी तर ब्रह्मचारी माणूस आहे, माझा बायकोचा संबंधच नाही, पण मला एक माहिती आहे ज्याची बायको त्याला सुंदरच दिसत असते. तुझी बायको तू सुंदरच आहे म्हणणार आहे, पण मी तुला सौंदर्य विचारलं नाही, वस्तुस्थिती विचारली, तिचं अस्तित्व विचारलं. तिचं अस्तित्व काय, तिचा विशेष गुणधर्म काय. तेव्हा टपकन श्री महारामाच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या बहादर वीरा, हा प्रश्न मला कुणी विचारला नाही. ऐक सांगतो तुला माझ्या जानकीचं अस्तित्व. जहां भी मेरी जानकी होगी वहां सभी और भजन भी भजन सुनाएगा. जिथे माझी जानकी असेल तिथले झाड श्रीराम जय जय राम म्हणतील. तिथल्या भिंती, तिथली माती, तिथले गोटे भजन करत असतील. त्याला भक्तीचा भावावेश म्हणतात. सीतेच्या भजनाला एवढा भावावेश आला होता की जड वस्तूवर त्याचा शक्तिपात होत होता. इतकं भजन केलं पाहिजे, इतकं भजन केलं पाहिजे. जनो भाग्यवान आहेत तुम्ही. बाबा आपल्या भागात आले आणि तुम्हाला जपाचं महत्व सांगायला लागले. जपा नामा परते तत्व नाही रे अन्यथा. या जगात नाम जपासारखं तत्व नाही. किती गोड माझ्या माता भगिनींनी सकाळी जप केला, ऐकू येऊ लागला. तिकडं ओम नमः शिवाय जप ऐकू येऊ लागला. किती चाली बदलून बदलून गोड असा. या जगात नामचिंतनासारखं साधन नाही. मला जगात प्रभावी साधन नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. राम कृष्ण संकल्प धरुणी राय. नाम जप यज्ञ तो परम बाधून शके स्नानादि कर्म. नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदांत. नाम सर्वामध्ये सर्वामध्ये